सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा रंगली। पालघरमधल्या एका कार्यक्रमात शिंदेंनी भाजपवर निशाणा साधला होता। आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, अहंकारामुळे रावणाची लंका जळाली असं शिंदे म्हणाले। त्यावरून खुद्द फडणवीसांनी आता प्रतिक्रिया दिली। लंका जाळून टाकतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असा सल्ला फडणवीसांनी दिला। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तुझं भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। एकनाथ शिंदेंनी भाजपवर केलेल्या टीकेवरून पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी टोलेबाजी केली। त्यांचा निशाणा होता तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर। दुसऱ्याला कमी लेखून मोठं होता येत नाही असा टोला गणेश नाईकांनी लगावला। बाब अशी की दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नाही। ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाची नाद जुळलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाचे ठिकाणी ठेवत असतात। तुमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आम्ही बांधील आहोत। कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे। एकनाथ शिंदेंच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी देखील प्रतिक्रिया दिली। आपले सर्व विरोधक एकत्र आल्याचं चव्हाण म्हणाले। भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले। महायुतीतील नेत्यांकडून सध्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारात सक्रिय आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच पालघरमध्ये जाहीर सभा घेतली। दुसरीकडे एकनाथ शिंदे वाशिम, यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तर अजित पवार देखील अकोल्यात दौऱ्यावर आहेत। मात्र महायुतीचे नेते हे दररोज 10 प्रचार सभा घेत आहेत। नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हिंगोली शहरात प्रचार सभा होईल। भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हिंगोलीमध्ये येणार आहेत। हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेला देवेंद्र फडणवीसांसोबत मंत्री अशोक उईके, मेघना बोर्डीकर देखील उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे लाडके आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासोबत आदिवासी कल्याण मंत्री आमचे उके साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर हे तिघही त्या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये मात्र वेगळंच चित्र आहे। मवियाचे बडे नेते सध्या प्रचारापासून दूर आहेत। काँग्रेसचे बडे नेते प्रचारापासून दूर राहिल्यानं चर्चेला उधाण आलं, तर शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील प्रचारात नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गैरहजेरीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला सत्तेची खुर्ची मिळवून दिली। सध्या सुरू असलेल्या प्रचारात देखील लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजतोय। एकनाथ शिंदेंनी आपण मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, ही योजना कधीच बंद होणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार सभेत दिला। तर देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रचारादरम्यान दिलं। दरम्यान विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील लाडकी बहीण आता महायुतीला कौल देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील। यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही।
बहिणींची योजना सुरूच राहील. एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो. मुंबईतील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं समोर आलं. मतदार यादीत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा नोंदवलं गेल्याचं दिसून आलं. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अनेक वेळा नोंदवली गेली. 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं डुप्लिकेट मतदारांची संख्या 11 लाखांवर गेली. मात्र डुप्लिकेट मतदारांची नावं किती वेळा नोंदवली गेली याची माहिती प्रशासनाकडे नाही. दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं देखील दुबार मतदार यादीत नाव आहे. तशी खुद्द माहितीच किशोरी पेडणेकरांनी दिली. दुबार मतदार यादीतून आपलं नाव वगळावं अशी मागणी पेडणेकरांनी केली. एवढंच नाही तर निवडणूक आयोगावर देखील पेडणेकरांनी गंभीर आरोप केले. आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलतेय. ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात या कुठला आयोग आहे? आणि त्यांच्या भाषेत मी बोलते. मी माझी भाषा नाही, या भांडी भाषा आयोग आहे. माझं नाव मला तर कुठे दिसत नाहीये. मग तुम्ही प्रिंटिंग मिस्टेक करून बाहेर निघणार का? आणि जर प्रिंटिंग मिस्टेक म्हणत असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये? तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही मतदान करायचं, आम्ही कोणाला करू, काय करू हा वेगळा भाग आहे. पण आम्हाला मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणार. ठाणे महानगरपालिकेच्या याद्यांबाबत निवडणूक आयोगाचा घोळ उघडकीस आलाय. आयोगाच्या वेबसाईटवर ठाण्याऐवजी नवी मुंबईच्या याद्या समोर आल्यात. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी हा घोळ समोर आणला. याबाबत ठाणे मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचं अविनाश जाधव म्हणाले. जर तुम्ही याद्या बघाल तर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर 2025 सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या. काय तुम्ही निवडणुकीला मजाक बनवून ठेवलेला आहे, निवडणुकीचा खेळ खंडोबा केलेला असा आमचा आरोप आहे. आयुक्तांनी याचं उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय, आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार नाही. गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनीच पलट केला. आपण सकपाळांना ओळखत नाही, इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांना कोणी ओळखत नाही, त्यांच्यावर बोलून कशाला वेळ वाया घालू असं फडणवीस म्हणाले. बुलढाण्याच्या चिखलीतल्या प्रचार सभेतून फडणवीसांनी सकपाळांवर निशाणा साधला. त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही तुमच्याबद्दल बोलले आहेत. म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? मी पण त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू? मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे. ज्यांना कोणी ओळखत नाही, ज्यांना कोणी मानत नाही, अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आमचं शहर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबेजोगाईच्या सभेत बोलताना जीभ घसरली होती. अजित पवारांच्या त्या विधानावरून मोठी टीका झाली. या प्रश्नाला अखेर अकोला जिल्ह्यातील अकोटच्या सभेत अजित पवारांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. आपण अंबाजोगाईत जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललं, मात्र बोलताना एखादा शब्द निघतो. अंबाजोगाईच्या सभेतील तो शब्द निघायला नको होता असं अजित पवार म्हणाले. अजित पवार अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ज्या भागामध्ये करून दाखवलं त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो, तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो. आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे. आपल्याला विकास साधायचा जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आज मी इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर
कुठलंही असलं त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली. मात्र अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे चक्क शासकीय आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाचारण करण्यात आलं होतं. दादांच्या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात मलकापूर तालुक्यातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून सभेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदेंनी सारवासारव केली. नगरविकास खात्याचा निधी हा छोट्या शहरांना द्यावा लागतो या अर्थातून गुलाबराव बोलले असावेत असं शिंदे म्हणाले. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, हे माल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष मी फिरली. दारदार उठ बघता काय झोपलाय, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ. पण लोक समजदार आहे. छोटी छोटी जी शहर आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय. आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत. त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार याचा अर्थ असा घ्यावा. दरम्यान गुलाबराव पाटलांनी प्रचार सभेत लक्ष्मी दर्शनाबद्दल केलेल्या विधानावरून विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मार्गाने तिन्ही पक्षांनी कमावलेले पैसे वाटणार आहेत. एका मतदाराला 10,000 रुपये देण्याचं आमिष त्यांनी दाखवले, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी गुलाबराव पाटलांवर केली. हे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महायुतीचं जे सरकार आहे हे कॉमेडी शो जो असतो त्या प्रकारे वागतात. या भाजप आणि महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर हे नगरपालिका पहिला पाया आहे आणि हा पाया तुम्ही संविधान वाचवायसाठी आपण रचा. निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळतं. विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत उमेदवार वर्षभरातच महायुतीमध्ये परत गेले. 43 पैकी 26 पराभूत भाजपात, 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतले. यासोबतच 7 पराभूत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले. दरम्यान पक्ष सोडलेले सर्वाधिक 19 पराभूत उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याची माहिती आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये पुरुष शासकीय भिक्षुकगृहातील भिक्षुकांची मतदार यादीत नोंद आढळली आहे. 100हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीत नोंद आढळल्यानं खळबळ माजली. पुरुष शासकीय भिक्षुकगृहावर मनसेनं धडक मोहीम हाती घेतली. भिक्षुकांची नावं मतदार यादीत आढळल्यानं मनसे आक्रमक झाली. मनसे पदाधिकाऱ्यांनी या शासकीय भिक्षुकगृहात जाऊन मतदार नोंदीच्या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. पिंपरी चिंचवड महापालिकेनं आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध नोंदवला. विरोधकांनी कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी अकलूजची जनता सुज्ञ आहे. 3 डिसेंबरला प्रचंड बहुमतानं मोहिते पाटील यांचीच सत्ता अकलूज नगरपालिकेवर येणार आणि गुलालही आमचाच असणार असा दावा शिवतेज सिंग मोहिते पाटील यांनी केलाय. अकलूजमध्ये तुतारी आणि कमळ यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळते. मोहिते पाटील यांची अकलूजमध्ये सत्ता संपवण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचं संपूर्ण पॅनल रिंगणात उतरवलं असून भाजपकडूनही प्रचाराचा धडाका लावण्यात आलेला आहे. जवळपास 43 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर आम्हाला नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये यश आलं आणि तेव्हापासून जवळपास 4 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. आणि मधल्या काळामध्ये आम्ही आदरणीय रणजितदादा असतील, मोठेदादा असतील, भैयासाहेब असतील, बाळदादा असतील, हे आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये भरघोस असा निधी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे.
राज्यातील राजकारणांना अनेक मर्यादा ओलांडल्यात, अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पाहायला मिळते। फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली, त्यामुळे आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलं। पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे। सुनील अण्णा शेळके हे राष्ट्रवादीतून आहेत, त्यांनी मला हे तिकीट जाहीर केलेलं आहे एसटी कॅटेगरीमधून। पण त्या तिकीट दिले त्याचं ते आम्ही नक्कीच सोनं करू हे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली आहे। सकाळी 9 ते 3 पर्यंत इथे थांबायचं आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत प्रचार चालू ठेवायचा। जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये नगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळते। महायुतीतील 2 मित्र पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील आपले उमेदवार या ठिकाणी ताकदीनं उभे केले। एक नगराध्यक्ष पदासाठी 5 जण तर 20 नगरसेवक पदासाठी 61 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये महायुतीतच मोठी चुरस आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळते। जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर तोफ डागली। आपल्याला निवडणुकीत सामावून घेतलं जात नाही असं त्यांनी म्हटलं, आता बंड करावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला। शिरसाट यांच्या कारभारावर आमदार आणि खासदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांचीही नाराजी आहे असं जंजाळ म्हणाले। जिथे जिथे कार्यकर्त्यावर अन्याय होत असतो तिथं बंड करावंच लागलं। अर्थात ज्या कार्यकर्त्यांनी रक्त जाळून इथं पक्षासाठी काम केलं, ज्यांनी शिव्या खाल्ल्या, त्याला कुठं गद्दार म्हटले, त्याला कुठं खोके म्हटले, परंतु 1 इंच सुद्धा तो कार्यकर्ता सरकला नाही। त्यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं, प्रचंड मेहनतीने यश मिळवून दिलं। पण आजच जर त्याच्यावर अन्याय होत असेल, आजच दुसरे लोक आणून त्याच्या अंगावर सोडण्याची प्रक्रिया जर चालू असेल तर निश्चित बंड करावंच लागेल। माझा रोग पालकमंत्री साहेबाकडे, कारण त्यांच्याकडेच जबाबदारी दिलेली, त्यांच्याच बंगल्यावर बैठका होतात। आणि आपण बघितलं असेल की मला माहिती मिळाली की त्यांनी शहराची कार्यकारिणी ही डायरेक्ट बाळासाहेब भवन इथं पाठवली आणि ती कार्यकारिणी कोण आहे, त्याच्यात काम करणाऱ्या लोकांचे कोणाचे नाव टाकले याचं मला काहीच माहिती नाही आहे। जेव्हा मला जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचे तर माझा शहर प्रमुख कोण असला पाहिजे किंवा त्यासाठी तरी मला विश्वासात घेणं आवश्यक होतं। राज्यात नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे नेते मंडळी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर शहरामध्ये भाजपचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारासाठी रिक्षामध्ये फिरून प्रचार केला। शहरातील विविध वस्त्यांमध्ये भागांमध्ये ते ऑटोच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत आहेत। विविध भागांमध्ये गाडी जाण्यास कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे हा वेळ टाळण्यासाठी त्यांनी थेट रिक्षेचा प्रवास निवडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।